नागपूरमध्ये भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे। भांडेवाडी परिसरामध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरल्याची माहिती आहे। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे आणि बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय, संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई केली जाते। आत्ताच्या क्षणाच्या दोन मोठ्या घडामोडी, नागपूरमध्ये घरामध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि याच बिबट्याची दृश्य आपण जी बिबट्याची शेपूट आहे ती आपण पाहू शकतोय नागपूरमधून। आणि काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी त्यांनी ज्यांचं हे घर आहे त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला। नागपूरमध्ये घरामध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि दुसरीकडे संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई केली जाते। आणि नागपूरमध्ये आपण जातो, जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, सध्याची काय परिस्थिती आहे? वन विभागाची टीम दाखल झाल्याचं कळतंय, कशी आता कारवाई केली जाते, काय होतं तिथे नेमकं? श्रद्धा, मी सध्या त्याच इमारतीत आहे ज्या इमारतीमध्ये बिबटा शिरलेला आहे। मी या पहिल्या फ्लोअरवर म्हणजे पहिल्या माळ्यावर आहे आणि या पहिल्या माळ्यावरूनच जे आहे तो आतमध्ये हा रस्ता जातो आणि तिथे जे आहे ते जो बिबट आहे तो आतमध्ये शिरलेला आहे। आणि हा जो आहे, जेव्हा घरमालकाला माहीत पडलं, राऊत यांचं हे घर आहे, आणि जेव्हा घरमालकांना माहिती पडलं तेव्हा त्यांनी आतमधून सर्व दारे लावली आणि सर्व घराबाहेर पडले सुरक्षित ठिकाणी। पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलीस आणि विभागाचे कर्मचारी इथे पोहोचलेले आहेत आणि बिबट्याचं जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन करणं सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे जो वर जाणारा जिना आहे, जो दुसऱ्या माळ्यावर जातो, त्या दुसऱ्या माळ्याच्या जिन्याच्या भागामध्ये हा बिबट दिसलेला होता आणि वर जो आहे तो पूर्णपणे ओपन गच्ची आहे। म्हणजे वर जर गेला तर वर पूर्ण ओपन गच्ची आहे, त्यामुळे जो वन विभागाची जी चमू आहे ती आपली जाळी घेऊन पोहोचलेली आहे आणि जिन्यावर जे आहे ते जाळी लावलेलीचे आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकतं। आपण पाहू शकतो की वन विभागाचे कर्मचारी, रेस्क्यू टीम आणि पोलीस देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे पोहोचलेले आहेत वन विभागाची। आणि तो बिबट खाली येऊ नये म्हणून इथे जे आहे ते जाळी लावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत इथे जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी देखील आहेत। वन विभागाचे कर्मचारी, दादा काय सांगाल, कशा प्रकारचं रेस्क्यूची आपण इथे तयारी करतोय? नेमका बिबट कुठे आहे? नेमका बिबट आता पहिले ती जे दिसून राहिली तुम्हाला ते शीट नाही का दाराची, तिथे होता त्याच्या मागे, आणि त्याच्यानंतर आता तो थोडा वर सरकलेला आहे आणि वरतून आता ड्रोनवाल्याच्या यांनी ड्रोननी पाहण्याचा प्रयत्न करत आहे की तो एकदम टेरिसवर वगैरे गेला आहे की नाही। रेस्क्यू टीम आलेली आहे, जाळी वगैरे सर्व त्यांनी लावलेलं आहे, बस डॉक्टरही आलेले आहे, त्याला आता ट्रँक्युलाइज करून पकडायचं त्या हिशोबाने हे करणार। ट्रँक्युलाइजसाठी म्हणजे डार्टसाठी पण आपल्याकडे तयारी आहे? हां, डार्टची पण तयारी आहे पूर्ण। काय आपण तयारी केलेली आहे? जाळी आणलेली आहे डार्टसाठी, ती गन आणि इंजेक्शनबद्दल तर तुम्हाला डॉक्टरच चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतील। तर आपण पाहू शकतो की आता बिबट्याचा शोध जो आहे, मोठी बातमी आपल्याला म्हणता येईल की बिबट्याचा जो शोध आहे तो ड्रोनच्या माध्यमातून देखील घेण्यात येणार आहे, कारण आतमध्ये जे आहे ते जिन्यावर आपली जाळी लावण्यात आलेली आहे आणि वर जो आहे तो बिबट पडू शकतो आणि वर नेमकी त्याची काय पोझिशन आहे यासाठी आता ड्रोन उडवलं जाणार आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून त्याचं जे आहे ते लोकेशन घेण्यात येणार आहे। आपल्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी देखील आहेत। कशा प्रकारची आपण इथे ड्रोनची तयारी करतो आणि नेमकं कसं रेस्क्यू करणार? ड्रोन वरून पाहताय आम्ही काय आहे ते, कुठे आहे ते, सिच्युएशन पाहिल्यानंतर सांगतो सर। काय आपण त्यासोबतच जाळी देखील आणलेली आहे? हो, सर्व साहित्य डॉट वगैरे मारण्याचे प्रयत्न चालू आहे आपले दिसल्याबरोबर। आता बिबट्याची पोझिशन काय आहे काही कळलं आहे का? आता दिसला नाही, सध्या लपून बसलाय कोणत्या तरी। हा जखमी असल्याची देखील शक्यता आहे का? नाही, सांगता येणार नाही। तर सध्या जे आहे ते केवळ अंदाज आहेत आणि जखमी आहे की नाही हे सध्या सांगता येणार नाही। मात्र जे आहे ते पोलीस असतील किंवा वन विभागाचे कर्मचारी यांनी पूर्ण बिबट्याचं रेस्क्यू करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे। जाळी लावण्यात आलेली आहे, डार्ट मारण्यासाठी देखील, ट्रँक्युलाइज करण्यासाठी देखील जे विशेषज्ञ लागतात ते देखील इथे पोहोचलेले आहेत। आणि जर तो गच्चीवर असेल तर गच्चीवरून त्याची लोकेशन घेण्यासाठी ड्रोन देखील आणण्यात आलेला आहे आणि तो ड्रोन देखील आता उडवण्यात येईल। आणि ही मोठी बातमी म्हणता येईल आणि महत्त्वाची बातमी म्हणता येईल, जे पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो आणि सांगू शकतो की ड्रोन देखील आलेला आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून बिबटची जे आहे ते लोकेशन घेऊन नंतर मग त्याचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे आता जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे लोक देखील जे आहेत ते देखील गर्दी जमा झालेली आहे। या लोकांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स देखील इथे आलेला आहे, रेस्क्यूची व्हॅन देखील आलेला आहे आणि बिबट्याचं जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन आता आपल्याला सुरू झाल्याचं म्हणता येईल।
श्रद्धा. अगदी वन विभाग सगळ्या प्रकारे सज्ज झालेला आहे असं म्हणूया. पण ही जी दृश्य आपण पाहतोय बघ्यांची गर्दी एकच पाहायला मिळते. मात्र तो बिबट्या जर कुठूनही आला आणि जर उडी मारली तर ते कोणाच्या तरी जीवावर सुद्धा बेतू शकतं. मग त्यानिमित्ताने प्रशासन काही आवाहन करत नाही का नागरिकांना की तुम्ही दूर व्हा, किंवा कारण की गर्दी फार दिसतेय. नक्की श्रद्धा, गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आहे इथे. कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा माहिती लोकांपर्यंत पोहोचली की इथे बिबट शिरलेला आहे, त्यामुळे लोकांची गर्दी जी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे. आजूबाजूच्या इमारतींवर देखील मोठ्या प्रमाणात जे स्थानिक नागरिक आहेत ते गोळा झाल्याचं आपल्याला आपण बघू शकतो. त्याचबरोबर जो ओव्हरब्रिज इथून जातो त्या ओव्हरब्रिजवर आणि सोबतच ओव्हरब्रिजच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांची गर्दी झालेली आहे. आता या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील इथे लावण्यात आलेला आहे. आणखी काही दृश्य दाखवू शकतो की या बाजूला जे आहे ते पूर्ण इमारती ज्या दिसत आहेत त्या इमारतींवरून पूर्णपणे आपल्याला लोकांची जिकडे पाहाल तिकडे गर्दीच गर्दी दिसून येऊन राहिलेली आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कुठेही म्हणजे व्यत्यय येऊ नये यासाठी पोलिसांचा देखील प्रयत्न कसोशीने सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी देखील थोडंसं संयम बाळगण्याची जे आहे ते आवश्यकता दिसत आहे. आणि आपण पाहू शकतो की ड्रोन जो आहे तो आता ड्रोन उडवण्याच्या तयारीत आहे. आणि या ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते बघा, आपण पाहू शकतो की ड्रोन उडालेला आहे आणि या ड्रोनच्या माध्यमातून आता बिबटचं जे आहे ते गच्चीवरील लोकेशन घेण्यात येईल. ते लोकेशन समजल्यानंतर जे आहे ते रेस्क्यू टीम जे आहे ते आपलं पुढील ऑपरेशन राबवणार आहे. नेमका बिबट कुठे आहे त्याची माहिती घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच हा ड्रोनचा वापर करण्यात येतोय. वन विभागाकडून हा ड्रोन आणण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आता जे आतमध्ये जे आहे ते जाळी लावण्यात आलेली होती. जे आवश्यक साहित्य आहे बिबटला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला ताब्यात घेण्यासाठी पकडण्यासाठी ते साहित्य इथे आणण्यात आलेलं आहे. आणि वन विभागाचे आणि रेस्क्यूचे जे कर्मचारी आहेत ते आपलं इथे बिबटला कसं पकडता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. जे खाली उतरण्याचा जो रस्ता होता जिन्यावरनं म्हणजे पायऱ्यांवरनं त्यावर जाळी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे तो वर जाऊ शकतो. जर वर गेलेला असेल तर तो कुठे असेल त्याचे जे आहे ते लोकेशन आता ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आणि त्यानंतर जे आहे ते रेस्क्यूचं ऑपरेशन जे आहे ते पुढील प्रमाणे राबवण्यात येणार आहे. अगदी जितेंद्र, तुम्ही जोडलेले राहा. पुन्हा तुमच्याकडे येते काय नेमकं झालेलं आहे आपण प्रेक्षकांना सांगतोय. नागपूरमधून आपण ही एक्सक्लुझिव्ह बातमी पाहतोय. नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे. जो आपण पहिल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो त्याची शेपटी दिसते. एका घरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि भांडेवाडी परिसरामध्ये एका घरामध्ये हा बिबट्या शिरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शर्थीचे प्रयत्न कसे सुरू आहेत तर वन विभागाचे अधिकारी किंवा डॉक्टर्सची जी टीम आहे ती सगळी या परिसरामध्ये दाखल झालेली आहे, घरात दाखल झालेली आहे. आणि आपण बिबट्याला कशा प्रकारे पकडू शकतो यासाठी वन विभाग पूर्णपणे सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. आपण त्या दृश्यांमध्ये पाहिलं तर जाळी लावलेली आहे. कोणत्याही ठिकाणावरून जर हा बिबट्या आला तर त्या जाळीद्वारे त्याला पकडता येईल. त्यानंतर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की बाहेरून जे आहे तो वरच्या मजल्यावर गेला, त्याच्यामुळे ड्रोन उडवण्यात येतो आणि या ड्रोन मार्फत हा बिबट्या नेमका कुठे आहे याचा तपास लागू शकेल, त्याचा शोध लागू शकेल. मात्र दुसरीकडे बघ्यांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. त्या पार्श्वभूमीवर बघ्यांना जर आपण पाहिलं तर आवाहन करता येत आहे की तुम्ही लांब राहा, दूर राहा, इथे जवळ येऊ नका. मात्र हा बिबट्या या शहरामध्ये कसा शिरला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मात्र आता या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूरमधली आपण अपडेट घेणारच आहोत. मात्र हे दुसरी दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई होते, बुलडोझर आणला गेलाय आणि या संदर्भात त्याचे अपडेट जर आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेले. सचिन, पोलिसांचा अफाट फौजफाटा पाहायला मिळतोय, बरीच गर्दी सुद्धा आहे नागरिकांची. काय नेमकं घडतंय तिथे सध्याची परिस्थिती? श्रद्धा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही सर्व अतिक्रमणधारक आहेत, दुकानं आहेत आणि या दुकानांना नोटीस देण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील ही दुकान खाली करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता या ठिकाणी बुलडोझर आणण्यात आलेले आहे आणि JCB बुलडोझर क्रेन याच्या साह्याने आता ही दुकानं जी आहे ती पाडण्याची कारवाई करण्यात येत आहे. मी चारी बाजूने जर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर या परिसरामध्ये जिथे तुम्ही पाहाल तिथं अनधिकृत दुकान जी रस्त्यावर आलेली आहे त्याच्या समोर JCB लावण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे या संपूर्ण परिसरामध्ये तैनात केलेला आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक ही दुकानं आहेत जी अजूनही काढायची बाकी आहेत
आणि त्याच्यावरती आता हातोडा चालवला जातोय। महानगरपालिकेच्या वतीने या दुकानांना मुभा देण्यात आली होती, नोटिसा देऊन आपण स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्या अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आल्या होत्या। तरी देखील दुकानदार या ठिकाणी आपली दुकानं काढत नव्हते। त्यानंतर आता या कारवाईला महानगरपालिकेच्याकडून सुरुवात झालेली आहे आणि काही जण यामध्ये ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करतात। मात्र अशांना देखील मनपा उपायुक्तांनी थेट आवाहन केलेलं आहे पुढारी न्यूजच्या माध्यमातून, कुणीही तुम्हाला मुभा देण्यात आली होती, आता कुणीही कुठल्याही कागदपत्र घेऊन ही कारवाई थांबवू शकत नाही, कारण की जो वेळ देण्यात आला होता त्या वेळेत कुणीही या ठिकाणी आक्षेप दाखल केला नाहीये। त्यामुळे आता ही कारवाई सुरू झालेली आहे। कुणी खोटे दस्तावेज दाखवून जर कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करू अशा पद्धतीचं आवाहन पुढारी न्यूजच्या माध्यमातून उपायुक्त संतोष बावळे यांनी केलेलं आहे। आणि या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। पोलीस आणि महानगरपालिका हे संयुक्त कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा, सचिन, या अतिक्रमण कारवाईवर जे व्यापारी आहेत, जे दुकानदार आहेत, या घडीला आता त्यांचं काय म्हणणं आहे? श्रद्धा, आपण जेव्हा त्यांच्या या दुकानदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की काही दुकानदारांना नोटीस मिळाली होती तर ते स्वतःहूनच काढत आहे। मात्र काही दुकानदार जे आहेत तर ते म्हणतात आम्हाला नोटीस मिळाली नव्हती, त्यामुळे आम्ही आमचं साहित्य अशाच पद्धतीने दुकानात होतो। त्यामुळं या ठिकाणी दुकानदारांचं देखील मन झालेलं आहे की जी अतिक्रमण आहे तो आपण स्वतःहून काढावं। त्यामुळे बहुतांशी जी दुकाने आहे ती अगोदरच खाली करण्यात आलेली आहे दुकानदारांकडून। त्यामुळे ही कारवाई आता सुरळीत आणि शांततेने सुरू आहे। अगदी, संभाजीनगर मधला हा कोणता परिसर आहे आणि किती वेळ झाला ही अतिक्रमण कारवाई होण्याच्या अगोदर या व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या? किती कालावधी झाला? अच्छा, साधारण 4 ते 5 दिवसापूर्वी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। 4 ते 5 दिवसापूर्वी या परिसरामध्ये एका तरुणाचा गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर या परिसरातला जो अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत ज्या दुकानांचा विषय समोर आला होता आणि 4 ते 5 दिवसानंतर या दुकानदारांना या ठिकाणी नोटीस देण्यात आली होती की या जी काही अतिक्रमण या रस्त्यावरती आहे, अनधिकृत आहेत, ती तातडीने काढून घेण्यात यावी, अन्यथा ही जी अतिक्रमण आहे ती पाडण्यात येतील। मात्र या काही दुकानदारांनी स्वतःहूनच ती काढलेली आहे। मात्र अनेक दुकानदार असे देखील होते की ज्यांनी दुकानातलं साहित्य काढून घेतलं होतं आणि दुकान तशीच होती। मात्र ती कारवाई नोटीस दिल्यानंतर जी मुभा होती, मुभा देखील आता संपलेली आहे। त्यानंतर आता महानगरपालिका ही ॲक्शन मोडवर आलेली आहे। माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने ह्या सर्व वाहनांचा, क्रेनचा, जेसीबीचा हा ताफा आहे। याच्या साह्याने हे संपूर्ण दुकाने जी आहे निष्कासित करण्यात येत आहे। जी इमारत आहे जी या अतिक्रमणामध्ये आलेली ती देखील निष्कासित करण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि या परिसरामध्ये ही जी संपूर्ण हा जो परिसर आहे हा पैठण गेट परिसर आहे आणि हा शहरातला सर्वात मोठा मोबाईलचा मार्केट समजला जायचा। जी दुकानं आहे त्यामधले 90% जी दुकानं आहेत ती मोबाईल आणि मोबाईल संबंधित ॲक्सेसरीजची दुकानं आहेत। त्यामुळे या मोबाईल मार्केटवरती आता महानगरपालिकेचा हातोडा चालताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण की या सर्व जी दुकानं होती ती अतिक्रमण होती आणि अनधिकृत होती असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। श्रद्धा, नाही, पण आता ही जर दुकानं तोडण्यात आलेली आहेत, व्यापाऱ्यांवर जी कारवाई करण्यात आलेली आहे, आता ही दुकानं तर तुटली आहे, मात्र त्यानंतर आता हे व्यापारी किंवा जे दुकानदार आहेत ते पालिकेकडे कोणती मागणी करणार आहेत असं त्यांच्या बोलण्यामधून काही जाणवलं आपण जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला, संपर्क साधला? नाही, आपण त्यांच्याशी संवाद साधला श्रद्धा। मात्र ही जी दुकानं आहेत ही सरकारी जागेवरती होती आणि अनधिकृतपणे ही बांधण्यात आली होती। त्यामुळे कुठलाही आक्षेप अनेक दुकानदारांनी यामध्ये घेतलेला नाहीये। त्यांना स्वतःना ही गोष्ट माहीत होती की आपण ही दुकानं जी आहे तर ही सरकारी मालमत्तेवरती बांधण्यात आलेली आहे आणि वर्षानुवर्षे ही दुकाने अशाच पद्धतीने या ठिकाणी होती। मात्र या ठिकाणी जी हत्या झाली त्यानंतर हा जो अनधिकृत बांधकामाचा मुद्दा आहे तो समोर आला होता। गेल्या काही महिन्यांमध्ये या संदर्भातले अपडेट घेत राहू। सचिन, धन्यवाद। नागपूरमधून आपण अपडेट घेत होतो, तुम्हाला सुद्धा जितेंद्र धन्यवाद।